नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। शपथ घेतो की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही। लोकसभा असो या विधानसभा असो कुठल्याही प्रकारे आम्ही मतदान करणार नाही। आमच्याकडे आमदार खासदार कोणीही मतदान मागण्यासाठी येऊ नये। नांदगाव तालुक्यातील व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कळमदरी गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकला असून कोणत्याही उमेदवार, आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधीने मते मागण्यास गावात येऊ नये असे ठणकावले आहे। गावातील नागरिकांनी एकत्र येत अशी प्रतिज्ञाच करून टाकली आहे की यापुढे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाला, कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नाही, कारण प्रत्येकाने या भागाला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली आहे। आत्तापर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीने फक्त आश्वासनांचे गाजर या भागाला दाखवले आहे। आजपर्यंत गृहीत धरून कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत। शेतकऱ्यांना 2023 पासून पीक विमा मिळाला नाही। देश स्वतंत्र झाल्यापासून कळमदरी गावातील जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत मिळाली नाही। कळमदरी ते गिरणा डॅम रस्ता दुरुस्त झाला नाही। 4 महिन्यांपासून आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले व रेशन कार्ड अजूनही मिळाले नाही। त्यामुळे या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत गावातील एकही मतदार मतदान करणार नाही असा ठरावच गावाने करून टाकला आहे। शेखर पगार यांच्या पुढाकारात काल सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत मेणबत्ती पेटवून हा संकल्प करून टाकला। यावेळी गावातील सर्वच ग्रामस्थ उपस्थित होते। या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत असून मतदारांना गृहीत धरू नये, कारण एकामताने सत्तासुद्धा पलटते। त्यामुळे राजकारण्यांनीही या गोष्टीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे। या प्रकारची उदासीनता कोणत्याही मतदारसंघातील कोणत्याही गावासाठी दाखवू नये असा संदेशच नागरिकांनी यावेळी दिला आहे।